कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळने डिबेंचरपोटी कापून घेतलेल्या दूध उत्पादकांच्या रकमेसंदर्भात आज गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि एकूण 136 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम आहे आणि फरक म्हणून गोकुळने ती जाहीर केलेली होती आणि त्यामध्ये तब्बल 40% रक्कम डिबेंचरपोटी कपात करण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रत्यक्षात ऐन दिवाळीमध्ये कमी प्रमाणामध्ये फरक द्यावा लागणार आहे आणि म्हणूनच एकतर फरक रक्कम वाढवा किंवा कपात रक्कम सर्वांना परत द्या अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येते। या संदर्भात आणखी तपशील घेत आमचे प्रतिनिधी शेखर आपल्या सोबत आहेत। शेखर, मोठ्या संख्येने हा मोर्चा निघाल्याचं पाहायला मिळत आहे, काय नेमकं म्हणणं आहे या मोर्चेकऱ्यांचं आता? सध्या डिबेंचरच्या पोटीची रक्कम कपात करण्यात आलेली आहे। हीच रक्कम जी आहे ती आम्हाला परत द्या अशी या सगळ्यांची मागणी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ही रक्कम जी आहे ती कपात केली जाते, मात्र आता जी रक्कम कपात केलेली आहे ती जवळपास 40% इतकी आहे, मोठ्या प्रमाणात आहे। म्हणूनच ही रक्कम जी आहे ती आम्हाला परत मिळेल या मागणीसाठी हा मोर्चा जो आहे तो सुरू झालेला आहे। आपण पाहतोय कोल्हापुरातल्या सर्किट हाऊस या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चामध्ये काही शेतकऱ्यांनी आपली जनावरं देखील आणली होती, मात्र पोलिसांनी या सगळ्या जनावरांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळं आता या ठिकाणी काही काल तणावाचं वातावरण निर्माण झालं। पुन्हा एकदा या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरातल्या सर्किट हाऊस हे कोल्हापुरातल्या गोकुळच्या ताराबाई पार्क इथल्या प्रधान कार्यालयावरती हा मोर्चा जो आहे तो धडकणार आहे। या मोर्चाच्या माध्यमातून एकच मागणी जी आहे ती या सगळ्या शेतकऱ्यांची आहे ती म्हणजे डिबेंचरची जी 40% इतकी रक्कम कपात केलेली आहे ती रक्कम आम्हाला पुन्हा त्या ठिकाणी परत मिळावी। जी एकूण दरवर्षी फरक जो आहे तो दिला जातो तो 136 कोटी यावर्षी देण्यात आलेले आहे। 136 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात फरक प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळणार होता, त्यातली रक्कम 136 कोटी उत्पादकांमध्ये डिवाइड होणार होती, मात्र यामध्ये 40% इतकी मोठ्या प्रमाणात कपात केल्यामुळं शेतकऱ्यांच्या हातामध्ये खूप कमी प्रमाणात पैसे मिळणार आहेत। असंच म्हणून ही सगळी मागणी घेऊन सगळे शेतकरी जे आहेत ते आता या आंदोलनामध्ये या मोर्चामध्ये सहभागी झाले। त्यामुळे निश्चितच आहे या मागणीनंतर आता कशा पद्धतीनं गोकुळ यावरती निर्णय घेणार आहे। डिबेंचरची जी 40% रक्कम कपात केलेली आहे ती त्या ठिकाणी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना परत देणार का, संस्थांना परत देणार का, हे देखील पाहणं गरजेचं आहे। शेखरच्या मागण्यांसाठी मोर्चा काढला गेलाय, त्या मोर्चा काढणाऱ्या नेत्यांची किंवा शिष्टमंडळाची गोकुळ व्यवस्थापनासोबत काही चर्चा झाल्याचं कळतंय का? अद्याप या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली नाही। जे गोकुळचे अध्यक्ष आहेत नवीद मुश्रीफ हे परदेशी दौऱ्यावरती आहेत अशी माहिती शौमिका मॅडिक यांनी आताच माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। त्यामुळं या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी उचललेला आहे। यावर्षी 136 कोटी इतकी मोठ्या प्रमाणात भरघोस असा पद्धतीचा फरक जो आहे तो उत्पादकांना जाहीर केला। एकीकडे हे भरघोस फरक जाहीर करत असताना दुसरीकडे मात्र डिबेंचरच्या पोटी 40% इतकी रक्कम कपात केलेली आहे आणि म्हणूनच ही रक्कम खूप जास्त प्रमाणात आहे। गोकुळ एकीकडे फायद्यात आहे असं सांगताय। गेल्या अनेक वर्षांपासून जी डिबेंचरची रक्कम कपात केली जाते त्याच्या ठेवी आता 144 कोटींपेक्षाही अधिक झालेल्या आहेत। शिवाय गोकुळच्या स्वतःच्या ठेवी 500 कोटींपेक्षा अधिक आहे। गोकुळ मोठ्या प्रमाणात फायद्यात आहे। असं असताना यावर्षी आजूबाजूला बरेच आंदोलक दिसतात, मोर्चेकरी दिसतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी बोलू शकतो, संवाद साधू शकतो। शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे, त्यांच्याशी बोलूया आपण। सध्या अनेक शेतकरी जे आहेत या आंदोलनामध्ये अनेक शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण हे सगळे दृश्य जे आहे ते आपण या मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहतोय। काही शेतकरी देखील आपल्यासोबत आहेत। काय नेमकी मागणी तुम्ही आता? डिव्हिजन बद्दल आहे, डिव्हिजन जे आहे की मला पूर्ण का माहीत नाही, तुझं कोणाचं बोलवा, मला का पूर्ण माहिती। खरं तर शेतकरी अजूनही शेतकरी काही त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपण पाहतो, जे पूर्णपणे ही मागणी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। अजूनही काही शेतकरी त्यांची काय नेमकी मागणी आता काय मागणी घेऊन? मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके यांनी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे शमिका बहिणींच्या माध्यमातून जो आज मोर्चा काढलाय तो 45% डिबेंचर गोकुळ दूध संघाने आपल्याकडे कट करून घेतलंय। ते तालुक्यासह जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या व दूध संस्था खात्यावरती वर्ग करावे यासाठी हा मोर्चा काढलेला आहे।
या मोर्चाच्या माध्यमातून तुमची मागणी पूर्ण होईल असं वाटते? मोर्चाच्या माध्यमातून मागणी पूर्ण होईल वाटते का? या मोर्चाच्या माध्यमातून मागणी पूर्ण होणार. वेळ पडली तर शमिका वहिनी कोर्टात दावा दाखल करणार. तर या सगळ्या शेतकऱ्यांची जी मागणी जी आहे ती आता या मोर्चाच्या माध्यमातून कशा पद्धतीने हे पाहणं गरजेचं आहे. 40 टक्के मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे. ही रक्कम या ठिकाणी परत पुन्हा एकदा मिळणार का हे पाहणं गरजेचं आहे. अगदी शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट घेत राहू.